हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही विचार कराल आता कुठे आली मध्येच, तर एक क्विक पॉडकास्ट म्हटलं बनवूया, कारण मला राहवतच नव्हतं. आणि जसं की मी भामटीला प्रॉमिस केलं आहे की तुझे तर म्हणजे मी अक्षरशः तुझी वाट लावेन. आणि भामटे, एक गोष्ट लक्षात ठेव की आता ना मी फ्री आहे, मी फ्री आहे, ठीक आहे. म्हणजे घरची कामं वगैरे सगळं आहे, पण माझं जे काम आहे ना ते सध्या ठप्प आहे काही कारणांमुळे. म्हणजे जे काही डिस्ट्रप्शन झालं आहे फ्लाईटचं वगैरे, तर त्याच्यामुळे सगळे टूर्स वगैरे बंद आहेत. तर आहे ना मी तुझी कधीही वाजवू शकते. आणि तुला जर असं वाटत असेल ना की तू भगतपुरीला आहेस आणि आता तू मुंबईबद्दल बोलशील आणि मला डिवचशील, तर मी तुला जिथे आहे तिथून झोडेन, हे लक्षात ठेव. आणि पब्लिक पण झोडेल, जोड्याने मारेल. एकतर तू भगतपुरी करतेस ना, तर भगतपुरीच्याच लोकांना ना तुझं तिथे येणं पसंत नाही आहे, तुझं वागणं पसंत नाही आहे, तुझे काही दाखवतेस ते पसंत नाही आहे. तुझ्याच कॉमेंट सेक्शनमध्ये काही कॉमेंट्स आहेत की असं नाहीच आहे, आम्ही पण तिथलेच आहोत आणि तू हे काय दाखवते, आणि अजिबात हायजीन नाही आहे तुझ्या राहण्यामध्ये, तू जे काही बनवतेस ते खाण्यामध्ये आणि कशामध्येच. तो मसले आहे ना, तो जॉब बीब काय करत नाही, त्याची लायकी नाही आहे, तो काहीही करू शकत नाही, फक्त हँडपंप चालवू शकतो बस. त्या व्यतिरिक्त त्या लुख्याची काहीही लायकी नाही आहे, लायकी शून्य माणूस आहे तो, बोलो जुबा केसरी. आणि तू ना आता हा धंदा लावला आहेस ते हिचं बघून, तुझ्या नंदूचं बघून आहे ना, तोच धंदा करायला बघते की आता हेच करूया आणि ह्याच्यातनं काय येडा बनवूया. पण बघ, हे तुझं जास्त दिवस चालणार नाही. तू बघ, हे लिहून घे. ज्या पद्धतीचे तू व्हिडिओ टाकतेस ते थोडे दिवस ठीक आहे, पण इतके घाण व्हिडिओ ना, इतकी घाण दळिंदर पद्धत, सगळं पदार्थ बनवण्याची, जे बघून उलटी येईल. सकाळ सकाळ टाकते लोकांना उलटी करायला का? खाल्लेलं ते पचत नसेल तर हिचे व्हिडिओ बघा, तुमचं ना उलटीतनं नाही तर तुम्हाला लूज मोशन लागतील नुसतं बघूनच. हे तर खातात हे घाण. आता येऊया मूळ मुद्द्यावर. जे काही तू आज मोठं ज्ञान देत होतीस ना, आजच नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये, तू जिथे आहेस ना तिथे राहतेस ना, तर राहा. जोपर्यंत आहेस तोपर्यंत आहेस. तिथून पण हाकलली ना तर कुठची पण नाही, अशी म्हणजे ना कुत्र्यासारखी हालत होईल ना घरची ना दारची. तुला ना तर बाबा पण घेणार नाही, तुझा पप्पा. मिट्टी मिट्टी पेप्पे भामटीला पेप्पे. सगळ्यात आधी तुझ्या नवऱ्याचा जॉबचं काय झालं सांग. खोटारडी भुरटी, त्याचा जॉब कधीचाच गेलेला आहे. तिथे मुंबईला ना भीक लागली म्हणून आली. मुंबईने ना लोकांना मुंबई आपलंसं करते, पण ते ना फक्त आणि फक्त मेहनती लोकांना आपलंसं करते. तुमच्यासारख्या ना भिकारटोटांना आपलंसं अजिबात करत नाही. म्हणून तुम्हाला मुंबईने लायकी दाखवून दिली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता क्लिअर कर सगळ्यात पहिले की तो काय करतो, हँडपंप ओढणारा, रिक्षाचा कधी ओढणार आहे. आणि एवढाच दम आहे ना, तर मग कॉमेंट सेक्शन ओपन ठेव. ही ना सगळं नंदुबाईच्या वरची आहे ही, आणि हिला काय कमी समजू नका अजिबात. हिचं काय भोळा आणि असं माझ्यावर खूप अत्याचार झालेत असं दाखवते नाही, तर ही त्यातली अजिबात नाही आहे. हिला आज लोकांनी कॉमेंट केल्या, लोकांनी मला अप्रोच केलं, मला त्या कॉमेंट्स पाठवल्या, कॉमेंट दिसत नाही आहेत म्हणाले बिचारे. त्यांचा जीव तुटतोय, त्यांना पण असं वाटतंय की काही कर भामटे, पण तू मुंबईला नावं नको ठेवू. जिथे आली, जिथे राहिली, जिथे खाल्लंस तिथेच हकते मेली. यांचं अख्खं खानदान आहे ना, हे कुठलंच नाही आहे, हे कोणाचेच नाही होऊ शकत. हे स्वतःच्या आईबापाचे नाही झालेत, हे लक्षात ठेवा मंडळी. तर तुम्हाला त्या कॉमेंट्स दाखवते मी. पहिल्यांदा ही बाई मुंबईत आली, त्याला दाखवली, चाव्या दाखवल्या, मग खोलीची चावी उघडली आणि मग खोलीची चावी उघडून तिथे मजा केली. मग घरच्यांनी यांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं, नाहीतर काहीतरी उगाच पोटुशी बिटुशी राहिली तर आणि इज्जत जायची. आधीच तर काय राहिली नाही, पण घरच्यांना माहिती आहे आपला पोरगा बाकी कशात माहीर नसला तरी ह्याच्यामध्ये माहीर आहे, त्याच्यामुळे करूच शकतो हे काम. इतके दिवस हातगाडी चालवली, आता माल मिळालाय तर काही करू शकतो. म्हणून मग घरच्यांनी हिचं लग्न लावून दिलं. आणि मग हिचं सुरू झालंय, पप्पा पप्पा मी जिंकले पप्पा, आज मला तुम्हाला सांगायचं पप्पा, मी काहीतरी केलंय पप्पा, मी अचीव केलंय, मी जिंकले पप्पा. अरे याच्यात काय अचीव केलंय, त्याच्यात तर तो माहीर आहे, दुसरं काय करता येतं त्याला. मग ते सगळं झालं आणि मग ते काहीतरी अचीव केला, त्याच्यामध्ये पण काहीतरी दाखवलं की बापरे मी आत होती, मग तो बाहेर होता, मग तो बाहेर होता, मी आत होती, मग रडत होती, आणि मग सासूने लाथ मारली आणि पाण्यातच ठेवलं, मला ह्याच्यातच ठेवलं. ती सगळी रडारड. म्हणजे ही बाई अत्यंत, म्हणजे काय बोलू, मला शब्द नाही आहेत हिच्यासाठी. मला तर असं वाटतं ना की ह्यांच्या घरात ज्यांच्याबरोबर जे जे काही झालं आहे ना, ते अत्यंत योग्य झालं आहे आणि ते तेच डिझर्व करतात. आणि तीच त्यांची लायकी आहे, त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना टॉर्चर झालेलं आहे आणि तेच त्यांच्या नशिबातच आहे. आणि ते त्यांच्याशी होणं हे 100% योग्य आहे.
ह्या बाईचं घाणपणा, हिची जी घाणेरडी जी जशी राहते, जसं करते, जसं जे काही खाते, तिचं ते बघून मला नाही वाटत की हिच्या सासूला ते काही पटलं असेल. आणि बरोबरच आहे, अशा घाणीला कोण घरात ठेवून घेईल. ही लक्ष्मी नाही आहे, ही चांडाळ बाई आहे, चांडाळी. काय लोकांचे उदाहरणं देते, इथे लोक असे आहेत आणि एक फॅमिली आहे आणि त्यांची सुना आणि ते असं. ते तुझ्यासारख्या नाही आहेत बाई. तुझ्यासारख्या असते, तुझ्यासारखीला कोणी पण ठेवून नाही घेणार. जी बाई लग्नाआधीच परपुरुषाबरोबर नवऱ्याला सोडून राहिली, तिला कोण ठेवून घेईल. त्या सासूने लग्न तरी लावून दिलं, ते नशीब समज तुझं. ही अजून एक कॉमेंट बघा मंडळी, अजिबात होऊ नये की चू नये. आणि आता काय कारण देईल तर की माझ्याकडे इंटरनेटचाच प्रॉब्लेम होता, लाईट गेलेली म्हणून मी नाही दाखवली कॉमेंट, किंवा तुमच्या कॉमेंट दिसत नव्हत्या, मी अशी नाही आहे, मी खोरी आहे. अरे कोणाला येडा बनवते ग, कोणाला येडा बनवते. थांबा मंडळी, पहिले तुम्ही कमेंट बघून घ्या, मग बोलते मी. जरी पण तुम्ही नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असाल, किंवा तुमची लाईट गेलेली असेल, तुमचा मोबाईल स्विच ऑफ असेल, तुम्ही रिप्लाय नाही करू शकत, पण कॉमेंट अपिअर होतात. लोकांच्या कॉमेंट दिसण्याचा आणि तुमचं नेटवर्क बाहेर असण्याचा, किंवा तुमचा मोबाईल स्विच ऑफ असण्याचा, किंवा आणि काही इलेक्ट्रिसिटी नसल्याचा, लाईट गेल्याचा काहीही संबंध नाही. कोणाला तरी दुसऱ्याला येडा बनव. चौथी फेल, अंगणवाडी फेल आहेस तू. चौथी पण नाही, चौथी पण तुला खूप जास्त बोलली. आणि चाव्या फिरवायचे ना, ते फिरव. तोत्या बनवायचे धंदे बंद कर. आणि दुसरी गोष्ट, के गावच्या माणसांना काही माणुसकी असते आणि मुंबईला नाही. आणि तो मसल्या पण खूप बोलत होता ना, मसल्या हात धुवून नीट, नाही तर हँडपंप मारताना हात लागेल ना तर जळेल, जळजळ अशी जळेल ना, काय पण नाही राहणार. मग भाभी गेली, हँडपंपही गेला, हाती राहिलं काय हलुलुलूचं डुलुलुलू. जास्त बोलू नकोस. अरे तुम्हाला काय माहिती आहे, आमचं आयुष्य गेलं मुंबईत दुसऱ्याच्या दारात, लहानाचे मोठे झालो. मी सांगते माझा पर्सनल अनुभव. माझे आई वडील दोघेही वर्किंग होते. मी लहानपणी लहानाची मोठी माझ्या शेजाऱ्यांकडे झाले. त्यांनी एकही पैसा न घेता मला सगळं खाणं पिणं, माझं ट्युशन, सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केला. की कुठलं म्हणजे हिला शाळेत जायचं आहे तर शाळेत जायच्या आधी, आता ही शाळेची वेळ आहे त्याच्या आधी हिचं जेवण रेडी असलं पाहिजे. मग संध्याकाळी हिला ट्युशनला जायचं आहे तर मग ट्युशनच्या आधी हिला चहा, म्हणजे अक्षरशः मी 4-4:30ला माझ्या वहिनीला वगैरे, म्हणजे शेजारच्या जे काकू होत्या त्यांच्या सुनेला वगैरे मी उठवायची की वहिनी मला ट्युशनला जायचं आहे. मग ती उठून बिचारी मला चहा ठेवायची, त्याच्यानंतर गरम गरम चपाती द्यायची चहाबरोबर खायला. काय सांगू मंडळी, यांना काय माहिती. अरे मुंबईत राहण्यासाठी ना जिगरा लागतो, आणि ना जिगऱ्याबरोबरच आहे ना तुम्ही तसे असायला लागतात. अरे मुंबई सगळ्यांची आहे रे. तुम्ही मुंबईला प्रेम दिलं ना 4 पटीने, 400 पटीने प्रेम तुम्हाला मिळतं. तुम्हाला काय माहिती कोणाबद्दल बोलता, कशाबद्दल बोलता, कुठल्या सिटीबद्दल बोलता, जरा ते तरी विचार करा. कोणतरी ऐकून घेईल का. ही तर तेव्हाची गोष्ट झाली. चला, ती तर चाळ सिस्टम होती, चाळीमध्ये मी लहानाची मोठी झाली. पण नंतर आता जेव्हा मी दुबईला जेव्हा मी आली, तेव्हा माझा मुलगा 5 वर्षाचा होता. 5 वर्षापर्यंत आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तिथे इतके चांगले, म्हणजे माझ्या मुलाचे इतके लाड, म्हणजे अजिबात मला चिंता नसायची. मी ह्या आधी पॉडकास्टमध्ये सांगितलं की अक्षरशः घरी बोलवून आणायला लागायचं, कुठे आहे शोधावं लागायचं. जेवून झोपलेला पण असायचा तो कोणाच्या घरी मस्त एकदम. तर तुम्ही तसे असावे लागता. आणि ती तर फ्लॅट सिस्टम होती. कुणाच्या गोष्टी करतोय तू, की दारच बंद असतात, हे असतात, ते असतं. अरे जसे आपण आहोत ना तसं असतं. आपण म्हणतो ना की जसं आपली दृष्टी चांगली पाहिजे मग जग सुंदर दिसतं. नाहीतर तुमच्यासारख्या, आणि वृत्ती पण चांगली पाहिजे, नुसती दृष्टी नाही वृत्ती पण चांगली पाहिजे. तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांना कोण उभं करणार, कोण कशाला आपल्याकडे कशाला विटाळ करून घेणार, कशाला कोण नेगेटिव्हिटी ओढवून घेणार. म्हणून ना तुम्हाला ना तुमच्या पोराला कोण उभं करत होतं. आणि राहिलं गोष्ट आता गावचं, तर तू ज्या प्रकारे जे काही करतेस ना, इथे कोण येत नाही आणि कोण भांडत नाही आणि कोण हे नाही, तर तुला ना एक दिवशी नाही त्या गाववाल्यानेच फटकावलं तर बघ. हे असं नाही चालत. त्यांनी त्यांच्या पावसाळ्याची सोय करून ठेवली आहे, ते गोऱ्या वगैरे सगळं सुकवून. किंवा आता काही सिलेंडर वगैरे महाग होणार आहे तर त्यांनी ती चूल बांधायची सोय वगैरे स्वतःची केली आहे. तू कोणाचं असं काही उचलून आणशील आणि काही ते 1-2दा चालेल, पण प्रत्येक वेळेला तू असं करशील तर नाही चालणार. तुझे देखना पडेगा बॉस. हां, फक्त हँडपंप ओढायचं स्वतःचं तेवढंच नाही देखणं आहे, बहुत कुछ. आपला संसार तू काय केलंस ना, जे रायता फैलावून ठेवलंस ना, ते मसल्या तुला त्याच्यासाठी मसाला पुरवावा लागेल. असं नाही चालणार नुसता चड्डी घालून इकडे तिकडे फिरशील तर गाव भोवत बसशील, असं नाही चालणार.
नाही तर तुला आणि तुझ्या बायकोला गावातले लोक हद्दपार करतील. ह्या गोष्टी गावात होतात. गावातले लोक जितके प्रेमळ आहेत ना तितकेच तुम्हाला वेळ आली ना हाकलवून काढायला पण मागे पुढे बघणार नाही. आणि त्याचं काय होईल ना त्यानंतर ते मी तुम्हाला आधीच व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलंय. तर सांभाळून राहा. तुझ्या बायकोला पण आवर. याचं त्याचं कधी कैऱ्याच तोडते, कधी काय कोणाचं गौऱ्याच आणते, कधी कोणाचं काय उचलूनच आणते. असं धोपटतील ना कळेल. मग पप्पा पण घेणार नाही तुझी जबाबदारी. पप्पा पण म्हणेल मी हिला ओळखत नाही, कोण आहे ही बाई, या भामट्या भुरट्याबरोबर लागली, चोरट्याबरोबर. आणि इथे गावात नाव खराब. कुठेतरी स्वतःला तर तुमचं थारा नाही. तुम्ही तर जाल तोंड घेऊन कुठे पण, बेशरम गेंड्याच्या कातडीचे आहेत. स्वतःच्या आईबाबांना तरी ठेवा जरा राहायला. जिथे ते राहिलेत ना वर्षानुवर्ष तिथे जरा त्यांचा थोडा तरी इज्जत आणि काहीतरी राहील. तिथे त्या सासूला टिच्चून हे करायला आली आहे. तर असं नको व्हायला की सासूच्या चक्करमध्ये तुझ्या बापालाच राहायला होणार नाही. तिथे इज्जतीत राहा भामटे. आणि परत परत नको मुंबईचं कंपॅरिझन करूस. नाही तर तुझी आज जेवढी काढली आहे ना तेवढी कमी आहे. मी सांगते, इंटेन्सिटी वाढत जाईल माझी, हे लक्षात ठेव. लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली त्याच्यापेक्षा आजचं बघ माझं बोलणं, ह्याच्यापेक्षा बत्तर होईल. सो मंडळी, दॅट्स इट. मला तर म्हणजे अशी डोक्यात जाते ना, इतकी घाण. काय ते प्रकार, ते कसे हात घालते काय, आणि त्याला काही धूत पण नाही. म्हणजे लोकांनी ती प्रोसेस सांगितली आहे बटाट्याच्या किसाची. तर ती प्रोसेस बघून मला असं वाटतं की ते किती हायजीन आणि किती काय मेंटेन करावं लागतं, आणि लोक किती मेहनत घेतात. हे नुसतं आपलं दाखवायचं म्हणून दाखवत आहेत. आपलं काहीतरी मेहनत तर यांना कशातच घ्यायची नाही आहे. ते घाण खाऊन राहतील पण मेहनत नाही घेणार, असं आहे यांचं. तर एकंदरीतच ह्याला बळी पडू नका. हिला ज्या प्रकारचे व्ह्यूज येतात ना त्यामुळे ही माजली आहे. तर हिचा माज आता आपणच उतरवू शकतो. तर ते आता तुमच्या हातात आहे, बघा कसं काय करायचं ते. बाकी कॉमेंट सेक्शन ओपन आहे. ज्यांना काय बोलायचं आहे ते इथे बोलू शकता बिंदास. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की पॉडकास्ट आज कोणावर करायचा. आता हिचं तर झालंच, नंबर निपटला. पण बोचू की मावसाड की बोंबल ते मला जरा सांगा. मी कम्युनिटी टाकते पोल. मग तुम्ही मला सांगा, एक तासाभरात 2 तासात सांगा. मग मी तसं पॉडकास्ट बनवेन. कारण मी खूप कन्फ्यूज झाली आहे. कारण सगळेच भिकेला लागले ते एकामागे एक आता रोज व्हिडिओ घेऊन तोंड उचकटून येत आहेत. तर मला थोडं माझंही मेक सोडवा. थँक्यू इन ॲडव्हान्स. सी यू सून इन अनदर पॉडकास्ट. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.